रामकृष्ण हरी. निरूपणासाठी घेतलेला अभंग आहे संत ज्ञानेश्वर माऊलींचा. ऋणू झुणू रे भ्रमरा. सुरुवातीला संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा संपूर्ण अभंग आपण पाहूयात. ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. सुमन सुगंधू रे भ्रमरा, परिमळू विद्गदू रे भ्रमरा. सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, बाप रकुमा देवी वरू रे भ्रमरा. संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग जीवाला भगवत प्राप्ती व्हावी, जीव सुखी व्हावा याकरता आहे. या अभंगामध्ये एक महत्त्वाचा शब्द आहे, तो म्हणजे भ्रमर. भ्रमर म्हणजे भुंगा, आणि भुंगा ही उपमा, भ्रमर ही उपमा संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या मनाला दिलेली आहे, मनुष्याच्या मनाला दिलेली आहे. आता का दिली ही उपमा? तर आपलं मन जे असतं सतत इकडून तिकडं हिंडत असतं, म्हणजे भ्रमण करीत असतं, उगाचच इकडून तिकडं हिंडत असतं, भ्रमण करीत असतं, म्हणून भ्रमर. आणि जोपर्यंत हे मन स्थिर होत नाही तोपर्यंत या जीवाला समाधान मिळत नाही. अकारण नको तिथं भ्रमण करणं हा या मनाच्या भ्रमराचा सर्वात मोठा अवगुण आहे. आणि हाच अवगुण सोडून देण्याचं संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतायत. ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. आता आपलं जे मन आहे ते चंचल आहे, ते सारखं विषयातर गोष्टीकडे धाव घेत असतं, सुखासीनतेकडे ते धाव घेत असतं. काम, क्रोध, मद, मत्सर. आता आपण या मनाला सांगितलं इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको, तर मग काय होईल? त्यावेळेस आपल्याला आपल्या मनाला समजावून सांगावं लागणार आहे की हे भ्रमरा, हे मना, तुझे अवगुण सोडून दे. तू ज्या ठिकाणी जातोय ती जागा योग्य नाही, कारण ती घाण आहे. तिथं जाऊन तुला समाधान मिळणारच नाही. तिथं तर विषयांच्या उपभोगाची दुर्गंधी आहे. आता मग प्रश्न पडला, आता जर संत ज्ञानेश्वर माऊलींनी मनाला भ्रमराची उपमा दिली असेल तर मग कमळ कोण असणार आहे? तर कमळ जे आहे त्याचं उत्तर आहे संत. संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात? संतरूपी कमळाच्या चरणी गेल्यानंतरच या मनाला, या भ्रमराला अखंडित समाधान भोगायला मिळणार आहे. चला तर मग अभंगाचं पूर्ण निरूपण पाहूया. ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. मी आणि माझं याच भोवती आपण सतत फिरत असतो, सतत गुंजारव करणाऱ्या भ्रमरासारखा असतो. या जीवाला या संसारातील विषयांची आसक्ती इतकी जडलेली असते की त्याला दुसरं जगातलं काही दिसतच नाही. संत ज्ञानेश्वर माऊली काय सांगतायत की ही आसक्ती सोड, कारण तेच सगळे अवगुण आहेत. सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. हे सगळे जे अवगुण आहेत, ही सगळी जी आसक्ती ही तू सांडून टाक. भगवंताच्या चरणी असलेला जो सुगंधरूपी आनंद आहे, तू निश्चल होऊन तो भोग. संत ज्ञानेश्वर माऊली जीवाला आपल्या आत्मस्वरूपाची आठवण करून देतात. आपला जीव जो विषयांच्या आसक्तीने बंधनात पडला आहे, विषय सेवनातच सुख मानतो आहे, पण त्या विषयात सुख नाही असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत. आपण काय करतो? आपला जीव जो असतो तो नश्वर विषयांकरता शरीराची हानी करीत राहतो, त्यावरतीच आपण वेळ खर्च करीत राहतो. परंतु त्याला हे समजत नाही की मानवी शरीर किती मोलाचं आहे. या देहाच्या साह्याने आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घेता येते. म्हणून संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. हे जीवरूप भ्रमरा, तू भगवंताच्या चरण कमळाचा आश्रय घे. आणि भगवंताचं चरण कमळ तुला मिळण्यासाठी संतांची तुला आवश्यकता आहे. चरण कमळ दळू रे भ्रमरा. तुला भगवंताच्या चरण कमळाच्या आश्रयामुळे निश्चित असा आनंद मिळेल, आणि तो आनंदाचा मकरंद तुला अत्यंत निश्चिंत मनाने भोगता येईल. तिथेच कायमचा स्थिर हो, भगवंताच्या चरणाशी लीन हो, असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत. सुमन सुगंधू रे भ्रमरा, परिमळू विद्गदू रे भ्रमरा. सुमन म्हणजे चांगले मन, शुद्ध मन. आपलं मनच जर चांगलं असेल तर भगवंताच्या भक्तीचा सुगंध आपल्याला मिळणारच आहे. भक्तीचा सर्व सुगंध ते मन ग्रहण करणारच आहे. सद्गुरूंची कृपा होऊन त्यांनी अनुग्रह दिल्यानंतर, संतांनी आपल्याला अनुग्रह दिल्यानंतर आपल्या देहामध्ये भक्ती परिपूर्ण झाल्यावर जो नाद यायला लागतो, त्याला सर्व जाणकार व्यक्तींनी अनाहत नाद असं नाव दिलं आहे. त्यालाच माऊलींनी भ्रमराची उपमा देऊन आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. आध्यात्मिक साधना करताना साधकाला प्रथम अनाहत नाद आल्याचा अनुभव येतो, त्यानंतर प्रकाशरूप विठ्ठलाचं दर्शन होतं, असा अनुभव आहे. आता संत ज्ञानेश्वर माऊलींना आत्मरूपी विठ्ठल दर्शनाची ओढ लागली आहे. म्हणून ते आपल्या नादरूपी, अनाहत नादरूपी भ्रमराला सांगतात की तुझं ते ऋणझुण करणं आता थांबव, मला माझ्या आत्मरूपापर्यंत पोहोचू दे. नाहीतर मी फक्त तुझीच गुंजारव ऐकत राहिलो तर माझ्या स्वहिताला मला मुकावं लागेल. त्याकरता ऋणझुण करीत राहण्याचा जो तुझा अवगुण आहे तो थोड्या वेळ थांबवून धर, मला विठ्ठलाचं आत्मरूप पाहू दे. भगवंताच्या चरण कमळाच्या अगदी जवळ तुझं वास्तव्य राहणार आहे. तुला नेहमीच आत्मरूपी भगवंताचं सान्निध्य मिळणार आहे.
परंतु मला एकदा त्याचं दर्शन घेऊन तृप्तता मिळाल्यानंतर तू निश्चळपणे भगवंताच्या सान्निध्याचा उपभोग घे. तुला कुणीही त्यासाठी अडवणार नाही. तुझ्या नादाचा परिमळ अप्रतिम आहे, परंतु मला त्या विठ्ठलरूपी तेजरूपाचे वेध लागले आहेत. म्हणून अनाहत नादरूपी भ्रमरा, तू थोडा वेळ शांत राहा पाहू. मला माझ्या तेजापर्यंत जाण्यासाठी वाट मोकळी करून दे पाहू. आता माझ्या वाटेमध्ये अडथळा निर्माण होऊ नको. हे भ्रमरा, तू स्वतः नाद ब्रह्म आहे, पण तुझे हे जे तेज रूप आहे ते पाहणं म्हणजे सौभाग्यापेक्षाही सुंदर आहे. त्या तेजामध्ये मला न्हावून आत्मसुख भोगायचं आहे. अभंगाच्या शेवटच्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, बाप रखुमा देवी बरू रे भ्रमरा. अभंगाचा समारोप करताना संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात, विषयाचं सेवन करणारं मन जेव्हा संतांच्या संगतीमध्ये येतं, त्याला संतांची संगत लाभते, तेव्हा मन सुमन बनते आणि स्वानंद सुखाचा आनंद उपभोगायला लागते. तेव्हा त्याला सौभाग्य प्राप्त होते. परंतु त्यासाठी भगवंताच्या चरणाचे आपल्याला ध्यान करून भक्तीचा ध्यास घ्यावा लागेल. पुन्हा एकदा माऊलींचा अभंग पाहूया. ऋणझुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. सुमन सुगंधू रे भ्रमरा, परिमळ विद्गदू रे भ्रमरा. सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, बाप रखुमा देवी वरू रे भ्रमरा. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.